गंमत तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या वेळी मतदान कधी घेतलं होतं मुंबईत? 20 मेला. बरोबर आहे. म्हणजे आपला कोकणी माणूस असेल, कोल्हापुरातलं असेल, साताऱ्यातलं असेल, गावी जाईल आणि जे महाराष्ट्राचे हिताचे पक्ष आहेत त्यांना मतदान जास्ती होणार नाही हा अंदाज लावून निवडणूक आयोगाने मतदान आपल्याकडे 20 मेला ठेवलेलं. मागच्या वेळी जेव्हा आमची युती होती तेव्हा त्यांनी 20 एप्रिलला ठेवलं होतं, 20 की 24 एप्रिलला ठेवलं होतं. त्याच्या आधीही 20 किंवा 24 एप्रिलला होतं. सर, यालाच एक जोडून प्रश्न आहे. जसं तर तुम्ही म्हटलं की मत विभागणी हा एक आहे, पण आता दिल्लीत जे बघितलं बरं सॉरी अजून एक, दिल्लीत नंतर विश्लेषण झालं की मुस्लिम समाजाने पूर्ण भाजपला एकतर्फी मतदान केलं. मग ह्याला आता हे जे इकडचे आपले सोकॉल्ड लोक आहेत ते त्यांना वोट जिहाद म्हणणार का? तर ते दिल्लीत इंडिया आघाडीचं काँग्रेस आणि आप असताना ते वेगवेगळे लढले. आता तसंच महाराष्ट्रात मुंबईत तोच सूर आहे किंवा प्रत्येक जण म्हणतोय की आम्ही बघा ही इंडिया आघाडी पुन्हा बीजेपीलाच किंवा त्यांनाच फायदा होईल नाही असं गरजेचं नाही ना. कारण अनेक वर्ष असं होतं की काँग्रेस हा मोठा पक्ष होता आणि बीजेपीचं चालायचं की युती करायची की नाही करायची. बीजेपी अनेक वेगळ्या वेगळ्या स्थानिक पक्षांवर वाढली आहे, जसं महाराष्ट्रात शिवसेनेचा हात पकडून वाढली. तर मला वाटतं प्रत्येक पक्षाला त्यांचा अधिकार असतो. त्याच वेळेला लोकसभा म्हणून जे आम्ही एकत्र येऊन लढून दाखवलं तेव्हा 303 वरनं 240 वर आणलंच आणि हे देशाने आणलं. देशाची ताकद आहे. तेव्हा मतदार यादीत घोळ करता आला नाही त्यांना. पण अजूनही तुम्हाला सांगतो फ्री अँड फेअर इलेक्शन पूर्णपणे झाली असती तर भाजपचं सरकार नसतं बनलं. आपल्या देशात फ्री आणि फेअर इलेक्शन होत आहेत का ह्याच्यावर आपल्या सगळ्या नागरिकांनी आता विचार करणं गरजेचं आहे. पण मग असं जर असेल तर तुम्ही पुढचे अनेक दशक सत्तेत नाही येऊ शकणार. बघा ह्यालाच तर लढाई बोलतात ना लोकशाहीसाठी. जर तुम्ही हात वरती करून बसलात आणि गिव्हअप करून बसलात, जसं आज राजकीय लोकांवर परिस्थिती तसं उद्या मीडियावर येईल. ट्रोलिंग तर होतच तुमचं. तुम्ही एक नेगेटिव्ह बातमी लावा, तुम्हाला पाकिट पत्रकार वगैरे काय काय म्हटलं जातं. कधी कधी फोन पण येतात की ह्याला काढून टाका याच्यातून. येतात ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.